नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिरात होणार ध्वजारोहण. मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या. डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांची मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. महायुतीतील वाद दिल्लीत नको तर राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण 3.5 जिल्ह्यांचे प्रदेशाध्यक्ष. शिवसेना आमदार निलेश राणे यांची टीका. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवार गट आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मावियाला फायदा होऊ शकतो आणि मतविभाजन टाळलं जाईल असं बैठकीत मत. बीडमध्ये निवडणुकीनंतर आम्ही महायुती म्हणूनच काम करणार. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची घोषणा. निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार हाच मार्ग. सामना रोखठोक मधून संजय राऊत यांची टीका. नाचता येईना अंगण वाकडं अशी विरोधकांची अवस्था. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधकांवर टीका. टिपू पठाण टोळीला पुणे पोलिसांचा दणका. टिपू पठाण यांच्यासह साथीदारांवर आणखी एक मकोका. खर्चाची चिंता नको, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीतील प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. सुट्ट्यांच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई सेवकांना मिळणार 1.5 पट वेतन. पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय. न्यायालयातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदा निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाकीत. हिंदी भाषा शिकण्यासाठी पालकांना आवाहन. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीचा निर्णय. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.